आदित्य, आदित्य रे उठ ना रे, उशीर झाला. आदित्य, मुलगा पण ना. आदित्य चल बरं, उशीर झाला, उठ बरं, उठ ना. झोपू दे ना यार मेघना, सुट्टीच्या दिवशी पण त्रास देतेस. अरे स्टुपिड, मला काय हाऊस आहे का तुला उठवायची? पण तो मनोज पण बाहेर हॉलमध्ये अजून झोपलाय. त्याला मी कसं उठवणार? त्याला उठवायचं म्हणून तुला उठवते मी. एक काम कर, तू त्याला उठव आणि परत येऊन झोप. हा? अरे पण तू कशाला टेन्शन घेतेस? त्याची बायको उठवेल ना त्याला. तरी पण चल चल उठ बरं, उठ ना प्लीज. गुड बॉय, गुड बॉय. येस. अरे यार मेघना, हा मनोज एकदम नीट कसं काय बघायला लागलाय? मला तर काही टोटलच नाही लागत यार. मला वाटतंय खूप दिवस दूर राहिल्यामुळे त्यालाही चित्राची किंमत कळली असेल. पण स्वतःहून बोलणार कसं? अहंकार अडवा येतो ना. पण आता नानामाईच म्हणाले येऊन राहा, असं म्हटल्यावर पडत्या फळाची आज्ञा घेऊन आला तो. त्यालाही यायचंच होतं, फक्त स्ट्रॉंग निमित्त हवं होतं. शिवाय आपल्या घरातल्या वातावरणाचाही परिणाम झालाच असेल ना. हो ते आहेच. प्लस बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षात डिवोर्स देणं वेगळं. एकत्र राहणं जमत नसेल तर वेगळं होण्याचा निर्णय घ्या, असं आपण म्हटलंय ना. त्या कल्पनेने भानावर आला असेल तो. आणि मेघना, शेवटी कितीही नाही म्हटलं तरी त्याचं प्रेम आहेच ग चित्रावर. बर चल चल उठव त्याला. मनोज, मनोज, झोपेत किती निरागस दिसतोय हा. खूप जागेपणी असा का वागतो माझ्याशी? मनोज, मनोज, अरे देसाईवाडीत आहोत आपण. मनोज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वरच्या बाथरूम मध्ये पाणी काढलंय आंघोळीसाठी तुला. लवकर आवरून चहा नाश्त्यासाठी खाली ये. हो येतो. मॅडम मॅडम मॅडम, किधर जा रहे हो? अरे चहा नकोय का तुला? आणि भूक पण लागलीच असेल ना. हो ते सगळं हवंय मला. एक मिनिट. अरे काय काय ना, ते माझं मी बघून चुपचाप इथे बसून अभ्यास करायचा. अरे पण आदित्य. अरे पण वगैरे काही नाही. तुझा नाश्ता मी आणून देतो, चुपचाप बसा आणि अभ्यास करा. येस सर, मी बसेन चुपचाप, तुम्हीच बडबड कराल. आज सुट्टी आहे ना, त्यापेक्षा मी सांगते ते ऐका. काय यार मेघना, हे करू नको ते करू नको, मी सांगते ते आई. पण तुला ना शिकवण्याची फार हौस आहे. हो हो आहेच खरे. हे आदित्य, खरोखरच मी परीक्षा संपली ना की लेक्चररशिप साठी अप्लाय करणार आहे. काय? तू आणि लेक्चरर? का? मला जमणार नाही असं वाटतंय तुला? तसं नाही ग. अगं चिमणी सारखी नाजूक नाजूक बोलतेस तू. मुलं ऐकणार आहेत का तुला? आणि आत्ताची कॉलेज मधली मुलं म्हणजे अतरंगीच असतात. जाऊ दे. अरे अरे यार, आता लगेच रुसायला काय झालं? लेट देअर बी कंप्लीट सायलेन्स इन द क्लासरूम. टुडेज टॉपिक इज इन्फ्लेशन. यार सॉलिड टेरर आहेस यार तू. आय मीन टीचर.
सॉरी सॉरी. यू बेटर बी. हे माहित नव्हतं मला. काय झालं? नाही काही नाही, जरा गोंधळलोय मी. मला माहित नसलेलं आणखी काय काय येतंय तुला या कल्पनेने जरा गडबडलोय. पण मेघना, लेक्चररशिप साठी एमफिल करावं लागतं. घेणार आहे मी ऍडमिशन. एकीकडे शिकणार, एकीकडे शिकवणार. शिवाय छोट्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ओरिएंटेशन देऊन ज्युनियर क्लासेससाठी घेतात लेक्चरर म्हणून. अच्छा, म्हणजे हे पण ठरलंय का? नक्की काय काय करणार आहेस तू? म्हणजे एमफिल करणार, लेक्चररशिप करणार आणि ते डान्स क्लासेस करणार. अरे बापरे, म्हणजे मला तू दिसणारच नाहीस बहुतेक. हो हो, तू जसं काय दिसतोस मला सारखा तुझ्या कामांमधून. हे वेगळं. कसं काय? हे तू अभ्यास कर ना यार, मी आलोच.